अक्षय तृतीया म्हटलं की बरेच लोक सोनं खरेदी करत असतात आणि सोन्याचं नाव सुद्धा आता तोंडात घेतलं तर बापरे, सोन्याचे भाव इतके झालेले आहे की आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना खरंच सोनं खरेदी करणं शक्य नाहीये. मग अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सोन्याहून मौल्यवान आणि खूप भरभराटी देणाऱ्या अशा काही वस्तू आहे त्या जर आपण खरेदी केल्या तर आपल्या घराची भरभराट होईल. माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद आपल्या घरावर राहील. माता लक्ष्मीच्या प्रिय अशा या काही वस्तू आहे त्या तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी जर घेतल्या तर तुम्हाला त्याचा खूप लाभ होऊ शकतो. सोन्यापेक्षाही अतिशय मौल्यवान या वस्तू आहे. सोनं खरेदी नका करू. तुम्हाला सोनं खरेदी करण्याचं आपलं तेवढं कपॅसिटी नसेल तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही या काही वस्तू मी तुम्हाला सांगते आहे त्या तुम्ही नक्की खरेदी करा. यातल्या जमतील त्या वस्तू तुमच्या जवळपासच मिळून जातील. समजा किराणा दुकानमध्ये वगैरे किंवा देवांचं सामान मिळतं तिथे. नाही मिळाल्या तर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते, त्यातल्या बऱ्याचशा वस्तू तुम्हाला त्या ताईंकडून मिळून जातील. 30 बुधवारी आहे अक्षय तृतीया. अक्षय म्हणजे बघा त्याला कधीही क्षय नसतो, म्हणजे ते कधीही संपत नाही. म्हणून या दिवशी बरेचसे लोक बघा नवीन व्यवसाय सुरू करतात, म्हणजे त्याच्यामध्ये कधी तोटा होत नाही. नवीन घर जे आहे ते बुक करतात, वाहन खरेदी करतात, सोनं खरेदी करतात. म्हणजे त्या दिवशी आपण जे खरेदी करतो ना ते कधीही संपत नाही, म्हणजे ते कधी मोडण्याची वेळ येत नाही असा त्या मागचा अर्थ आहे. म्हणून आपण अशा शुभ गोष्टींची खरेदी करत असतो. मग आपण अशा दिवशी